वंदे गुरु परंपरां वंदे गुरु परंपरां सद्गुरुनाथ महाराज की जय। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। जन्म कर्म च मे दिव्यम् एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नयेति मामेति सोऽर्जुन। सद्गुरुनाथ महाराज की जय। इलेक्ट्रिफिकेशन यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। जन्म कर्म च मे दिव्यम् एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन। हे श्लोक आपल्याला पाठ आहेत। बहुतेकदा या गोष्टीविषयी काही नवीन नाही, पण काल म्हणजे आपण शुक्रवारी बघितलं होतं की भगवंत म्हणतात अर्जुना मी खूप जन्म घेतले आणि तुझे सुद्धा खूप जन्म झाले, म्हणजे मी खूपदा जन्माला आलो आहे आणि तूही खूपदा जन्माला आलाय। मी अनेक जन्म घेतले आहेत, तू असंख्य जन्म घेतले। मी अनेक जन्म घेतले आणि तू असंख्य जन्म घेतले, पण माझे सगळे जन्म मला आठवतात आणि तुझे पण जन्म मला आठवतात। तुला मात्र तुझा सुद्धा मागचा जन्म आठवत नाही, ही परिस्थिती आहे अर्जुना। आता हे अर्जुना केवढी जरी तपश्चर्या केली तरीही मला नाही जाणताय। अर्जुन काही साधा नव्हता। अर्जुनाने पूर्व जन्मांमध्ये अनेक तपश्चर्या केल्या होत्या। चालू जन्मामध्ये सुद्धा अर्जुनाच्या तपश्चर्या होत्याच, पण पूर्व जन्मामध्ये अर्जुनाने बऱ्याच तपश्चर्या केल्या होत्या याची जाण भगवंताला होती।
तरीही भगवंत म्हणतात न त्वं वेत्थ परंतप, पण हे अर्जुना तरी तू मला जाणू नाही शकलास. जो स्वतःला जाणत असतो तोच नेहमी दुसऱ्याला जाणत असतो. जो स्वतःला ओळखू शकत नाही तो दुसऱ्याला ओळखू शकत नाही. आणि आम्हाला नेहमीची सवय काय झालेली आहे सांगू शकते कोणी? आम्हाला वाटते आम्ही समोरच्याला ओळखलंच, हा असा तो तसा, हा चांगला हा वांगला. आमचे शिक्के तयार असतात. माणूस भेटला की त्या माणसाला चांगले आणि वांगलेपणाचे शिक्के लावणं हा आमचा काय आहे, छंद आहे. स्वतःला शिक्का लावणं हे काही आम्हाला जमत नाही. का जमत नाही? कारण आम्ही स्वतःच चिंतनच करत नाही. मी कसा आहे याचा विचार आम्ही कधीच करत नाही. आणि म्हणून आमची प्रगती होत नाही. परमार्थामध्ये ही आमची गत का बर होते याला हेच एक कारण आहे, आत्मचिंतन नाही. आत्मचिंतनाचा अभाव आहे. मी स्वतःला ओळखण्याचा जरा सुद्धा प्रयत्न करत नाही. मी कोण आहे याचा जर मी विचार केला असता तर माझं जीवन सुधारल्याशिवाय राहिलं नसतं. पण असा विचार आम्ही कधी केलाच नाही. का नाही केला? कारण आम्हाला तो करायचाच नाही. आमचा एकच छंद आहे, दुसऱ्याला ओळखणे, दुसऱ्याला नावं ठेवणे, दुसऱ्याबद्दल काही ना काही बोलणे. किंवा आमच्या बुद्धीचा जर आम्ही वापर केला तर आम्ही एकच काम करतो, ते म्हणजे भगवंताला जाणणे. पण कसं जाणणे? आमच्या बुद्धीतून भगवंताला जाणण्याचा प्रयत्न करतो. बुद्धीशिवाय भगवंताला जाणण्याचा रस्ता आहे हे आम्हाला पटत सुद्धा नाही. स्वबुद्धी नाही तिथे काम करत. गुरुबुद्धीनेच भगवंताला जाणता येतं. पण खूप जणांना असं वाटतं की आम्ही अमुक्यांना गुरु केलं, आम्ही तमुक्यांना गुरु केलं. तसं जमत नाही. श्री गुरु श्रोत्रिय पाहिजे, श्री गुरु ब्रह्मनिष्ठ पाहिजे, श्री गुरु दयाळू पाहिजे, श्री गुरु चेतन पाहिजे, परंपरा आणि संप्रदाय युक्त पाहिजे, नाही तर फजिती होते. टीव्हीवर पाहतोय कितीतरी लोक उपनिषदांवर बोलताना पाहतात आणि मग पुढे त्यांची काय वाट लागते देव जाणो. स्वतःला देवाचे अवतार म्हणून घेणारे दानव सुद्धा इतका हलकट पद्धतीने वागणार नाही. एवढ्या वाईट पद्धतीने त्यांचं जीवन व्यतीत होत. त्यांचं जीवन कसं जावं हा आपला विषय नाहीये. पण जर आपलं जीवन त्या निमित्त अज्ञानामुळे नासलं, खराब झालं, तर आपण आपल्या जीवनात पुन्हा पुनरुत्थान करू शकत नाही. आणि म्हणून भगवंताला जाणण्याचा मार्ग शास्त्राभ्यास हाच आहे. खरं की खोटं संतांना ओळखण्याचा मार्ग शास्त्राच्या मार्गातूनच जातो. भगवंत अप्रमेय आहे, भगवंत अपरिच्छिन्न आहे, भगवंत सर्वव्यापी आहे, अविकारी आहे. आणि म्हणून भगवंत दिसायला जरी अर्जुनासारखे वाटत असले तरीही, उपाधी रूपाने वाटत असले तरीही मी उपाधी नाही, मी ब्रह्म आहे याची भगवंताला जाण आहे. भगवंताला त्यांची उपाधी प्रतिबंधित करत नाहीत. त्यांची उपाधी भगवंताला आड येत नाही. माझी उपाधी आड येते की नाही, मी उपाधीच्या पलीकडे गेलो आहे की नाही, हे कसं ओळखायचं? सरळ गोष्ट आहे की उद्याच्या श्लोकात येऊ शकते, वीतराग भय क्रोधा मनमया मामोपाश्रित. रागद्वेषाची प्रतिबंध मला व्यत्यय निर्माण करतात. राग द्वेषाची प्रतिबंध ज्ञानावर आवरण घालतात. ज्ञान मावृत्य देह. मला निरावरण जर करायचं असेल तर श्री गुरूंची दृष्टीच लागते.
जीव स्वतःचा स्वरूप जाणू शकत नाही, आणि जर जाणलं तर ते भलतच किंवा विपरीत काहीतरी जाणतो. आणि भगवंत स्वतःला कधीही विसरू शकत नाही, कारण त्यांच्या डोक्यात विपरीतता नसते. का नसते भगवंताच्या डोक्यात विपरीतता? कारण सर्वत्र ब्रह्मभाव त्यांचा विकसित झालेला आहे. ब्रह्माशिवाय त्यांना दुसरं काहीच दिसत नसल्यामुळे, ब्रह्माशिवाय त्यांना दुसरं काहीही दिसत नसल्यामुळे त्यांच्या अंतःकरणात विपरीत विचार येण्याचं कारणच नाही, कारण दुसरं काही नसतंच ना. जीवाला त्रिकाल ज्ञान होऊ शकत नाही. जीव भूतकाळ विसरतो, वर्तमान काळ निसटतो, आणि भविष्य काळ उमगत नाही. आमच्या बुद्धीला बघा, जुन्या सगळ्या गोष्टी आठवतात का हो? नाही आठवत. आता आमच्या बरोबर चौथ्या वर्गात किती जण होते ते सगळे नाही आठवत. 5-15 लोक आठवतात. चौथ्या वर्गाबद्दल बोलतोय. 5-15 लोक आठवतात. 8व्या वर्गाबद्दल जर बोललो तर 20-25 लोक आठवतात. कॉलेज बद्दल जर बोललो तर सगळी मंडळी नाही आठवतो आपल्या वर्गात. सगळीच्या सगळे आठवून बघा, नाही आठवत. म्हणून बुद्धी नाही साथ देत. बुद्धीवर भरोसा ठेवण्यात अर्थ नाही. बुद्धीचा उपयोग करून घ्यावा, बुद्धीचा वापर करून घ्यावा, आणि ब्रह्मस्वरूप समजून घ्यावं. साठी बुद्धी गाठी. बुद्धी काम नाही करत. खूप जण म्हणतात आम्ही गीतेचे श्लोक पाठ करतो, पण आमच्या लक्षात नाही राहत. नाही राहणार. आता पाठांतर करून लक्षात राहण्याचं वय नाही. 6 वर्षाचं वय आणि 60 वर्षाचं वय, ह्यात इतकं महद अंतर आहे. 6 वर्षाच्या वयात जे ऐकलं ते होऊन जातं, पण 60 वर्षाच्या वयात ऐकून सुद्धा लक्षात राहत नाही. जे लक्षात राहिलं होतं ते पण विसरून जातं. मी एकमेव अद्वितीय आहे, हे लवकरात लवकर कळलं पाहिजे. ते मी आहे. सा अहम. मी ब्रह्म आहे. मी नित्य आहे. मी शुद्ध आहे. मी बुद्ध आहे. मी नित्य आहे शब्दाचा अर्थ मी मरणार नाही. मी सद्रूप आहे. मी बुद्ध आहे या शब्दाचा अर्थ मी ज्ञानरूप आहे असा. आणि मी शुद्ध आहे या शब्दाचा अर्थ सुख आणि दुःखातीत असल्यामुळे आनंद हे माझं स्वरूप आहे. मायेचा कुठलाही गुण परमार्थाला पोषक ठरू शकतो, पण शेवटपर्यंत सोबत नाही ठरू शकत. पण एकदा मी ब्रह्म आहे हे ज्ञान जर दृढ आणि अपरोक्ष झालं तर मायेचा गुण मला अडचण निर्माण करत नाही. आणि म्हणून मला जन्म नसताना सुद्धा मी सर्व भूतांचा नियंता असून सुद्धा प्रकृतीला वश करतो, पण प्रकृतीच्या वशामध्ये जात नाही, प्रकृतीच्या कवेमध्ये जात नाही, प्रकृतीच्या नियमांमध्ये मी सापडत नाही. म्हणून मी अजय आहे. मी कधीही नाश पाहू शकत नाही, म्हणून मी अव्यय आहे. अजोपी सन्नव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपी सन प्रकृतीम स्वामधिष्ठाय संभवाम म्यात्म मायया. आणि म्हणून मी मायेच्या स्वाधीन नाही. माया माझ्या स्वाधीन आहे. प्रकृती माझ्या स्वाधीन आहे. मा तू प्रकृतीम विद्यान माईनम तू महेश्वर. मी महेश्वर आहे आणि माया माझ्या स्वाधीन आहे. मी मायापती आहे. माया माझी दासी आहे. अनेक प्रकारे सर्वेषु भूतेषु वसती इति वासुदेवा. पण मला जे कळायला पाहिजे ते लवकर कळत नाही. परंतु जरी कळलं नाही तरी पुन्हा जीवाला कळावं या कणवाळूपणामुळे, या दयाळुत्वामुळे मी पुन्हा
अवतार घेतो यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्य. माऊली तर याला धर्म जातो. हे धर्म जात आघवे युगी युगी म्या रक्षावे, ऐसा ओघू हा स्वभावे आठ दिवस आहे. माझा स्वभावच आहे. काय स्वभाव आहे? धर्माचं रक्षण कर. हे धर्म जाता आघवे युगायुगी म्या रक्षावे, ऐसा ओघू हा स्वभावे आठ दिवस आहे. जेव्हा जेव्हा वेदविरहित धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्म वाढत जातो, तेव्हा तेव्हा मी देह धारण करून अवतार घेतो. देह धारण करणे हा वेगळा भाग आणि देहामध्ये जन्माला यावंच लागणं हा वेगळा भाग. धर्माला ग्लानी आली की भगवंत स्वतःहून देह धारण करतात. मिलिटरीचा ऑफिसर असतो, एअरफोर्स म्हणा, नेव्ही म्हणा किंवा आर्मी म्हणा, ते त्यांचा मिलिटरी ड्रेस धारण करतात. धारण करतात म्हणजे काय? घालतात. घालतात नाही, धारण करतात म्हणजे घालतात. त्यांच्या अंगी मिलिटरीचे गुण भिनलेलेच असतात. त्यांच्या अंगी मिलिटरीचे गुण भरलेलेच असतात. फक्त त्यांना युनिफॉर्म घालायचा असतो. त्यांचा अधिकार तयार होऊन जातो. तसा मनुष्य देह धारण करणं हा भगवंताचा युनिफॉर्म आहे. त्याच्यासाठी धर्माची ग्लानी घालवण्यासाठी भगवंत तसा अवतार धारण करतात, म्हणजे तसा देह धारण करतात. आता धर्माची ग्लानी म्हणजे काय? जीवनात अभ्युदय आणि निश्रियस प्राप्तीसाठी धर्म हे एकच साधन. लक्षात ठेवा, महत्वाचे शब्द आहेत, अभ्युदय आणि निश्रेयस. अभ्युदय म्हणजे काय? सत्ता, संपत्ती, वैभव, आरोग्य, भरभराट, याला अभ्युदय म्हणतात. अभ्युदय शब्दाचा दुसरा एकच शब्द सांगतो, वैभव. अभ्युदय म्हणजे वैभव. आता हे लौकिक वैभव झालं. पारलौकिक वैभवाला सुद्धा अभ्युदय म्हणतात, स्वर्ग प्राप्ती. अभ्युदय दोन प्रकारचे वैभव आहेत, एक ऐहिक आणि एक पारलौकिक. ऐहिक वैभव हे लौकिक दृष्टी आहे आणि पारलौकिक हे अलौकिक दृष्टी आहे. स्वर्ग सुख हे अलौकिक सुख आहे. अलौकिक म्हणजे क्वचित लोकांना प्राप्त होतं म्हणून अलौकिक. ह्या लोकांमध्ये ते नाही म्हणून अलौकिक. सामान्यांना, लोकांना ते मिळू शकत नाही म्हणून अलौकिक. पण स्वर्ग प्राप्ती हे काही सर्वश्रेष्ठ सुख नाहीये. वैभव मिळणं, अप्सरा मिळणं, हजारो वर्षांचा देह प्राप्त होणं हे सर्वश्रेष्ठ नव्हे. अलौकिक असलं तरी सर्वश्रेष्ठ नाही, आणि सर्वश्रेष्ठ नाही म्हणून हे प्रेयस आहे. म्हणून या जगामधलं वैभव आणि स्वर्गामधलं वैभव, दोन्हीही वैभव नाशवान आहे. जे नाशवान असतं पण सुखकारी वाटतं त्याला प्रेयस म्हणतात. नाशवान नसतं
पण सुखरूप असतं, त्याला श्रेयस असं म्हणतात. प्राप्त करण्याची ती वस्तूच नाही, म्हणून त्याला खूपदा निश्रेयस असं सुद्धा म्हणतात. निष्काम वृत्तीने जर हाच धर्म कोणता, कर्मयोग निष्ठा, कर्मयोग निष्ठा सकामतेने जर वापरली तर भरभराट होते, वैभव होतं, स्वर्ग प्राप्ती होते. हाच कर्मयोग निष्ठा धर्म जर निष्काम वृत्तीने वापरला तर चित्त शुद्धी होते, मोक्ष प्राप्तीसाठी सहाय्यकारी साधन होते. मोक्ष प्राप्तीच्या सहाय्यकारी साधन होते, त्याला कर्मयोग निष्ठा असं. मोक्ष प्राप्तीचे साध्य ज्ञाननिष्ठा आहे आणि मोक्ष प्राप्तीचं साधन कर्मयोग निष्ठा आहे. कर्मयोग निष्ठेशिवाय ज्ञाननिष्ठा तयार होत नाही. खूप जण पाहाल, अरे बापरे, घडाघडात ज्ञान बोलतात, आम्हाला का लक्षात येत नाही, कर्मयोग निष्ठा झाली नाहीये. आमच्या अंतःकरणामध्ये कर्मयोग निष्ठा तयारच नाही झाली. आम्ही जे काम करू ते उरकून टाकतो, जे काम करू ते संपवून टाकतो, जे काम करू ते आटपून टाकतो. पूजा करून टाकली, झाल्या महालक्ष्म्या, झाले बाबा गणपतीचे 11 दिवस, फार झालं बरं का. आता थोडी विश्रांती घेतली पाहिजे. उरकून टाकणं, आटोपून टाकणं, करून टाकणं, निपटून टाकणं, म्हणून ज्ञाननिष्ठा नाही मिळत. कर्मयोग निष्ठा ज्यांनी नीट पार पाडली, मंदाताईंकडे जा, मंदाताईंकडे कधी राहिला असाल, मंदाताईंकडे पुष्कळदा असे प्रसंग आलेत मला जाण्याचे, जेवण्याचे. त्यासाठी रांगोळी जरी काढतात ना, तरी ती भगवंतासाठी काढतात हो. त्या स्वयंपाक करतात ना, मंदाताईंच्या हातचा स्वयंपाक जरा जेवायला मिळाला ना, तो बोट चोकत राहील. अतिशय कौशल्यपूर्ण काम आहे म्हणतात. कर्मयोग निष्ठा ज्याने मनापासून सांभाळली, ज्याने जपली, त्याच्या पापांचा घडा फुटतो. तो पापांचा अचळू फिटे, पुण्याची पहाट फुटे. पापाचा अचळू फिटे, पुण्याची पहाट फुटे, जई मूर्ती माझी प्रगटे पंडू कुमारा. माझा अवतार होतो, आणि एकदा जर माझा अवतार झाला तर काय होतं, अवतार शब्दाचा अर्थ काय होतो, अवतरती अनेन इति अवतार. हा जो आवृत्त होतो, तदात्म्यानम सृजाम्यहम, तदात्मानम सृजाम्यहम, त्यावेळेला मी अवतीर्ण होतो. उच्छृंखल, विषय लंपट, अनर्थाला, अधपतनाला कारणीभूत होत असलेल्या ज्या उपाध्या आहेत, बुद्धीची जी अपरिपक्वता आहे, त्यात बदल करतो अवतार. म्हणून अवतार आले की चमत्कार फार घडतात. रामरायाच्या अवतारात चमत्कार फार कमी आहेत, पण अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदस्पर्श होतात.
शिळेची अहिल्या झाली. लक्ष, अहिल्याची शिळा करणं करामत नाही आहे, पण शिळेची अहिल्या करणं करामत आहे. घर बांधणं करामत आहे, घर मोडणं करामत नाही आहे. म्हणून दुर्जनाच्या सगळ्या हालचाली करामतीमध्ये मोडत नाही. एखादा बॉम्ब टाकून दिला, कुणाला मारून टाकलं, करामत नाहीये. पण मरणप्राय स्थितीतल्या माणसाला पुन्हा उभं करणं करामत आहे. कुणाला दुःख देणं करामत नाही म्हणत, याला करामत नाही म्हणत. पण दुःखी माणसाच्या दुःखाचं निवारण करणं करामत आहे. आणि ते निवारण कायम स्वरूपी करणं, नाही तर त्याला पैसे नाही, थोडे पैसे दिले की तो सुखी होऊन जाईल असं नव्हे. त्याला पुन्हा दुःखच येऊ नये, याला दुःख निवारण म्हणतात. आम्ही काय करतो, भुकेला आहे त्याला पोळी दिली खायला, त्याचं दुःख गेलं नव्हे, पुन्हा भूक लागणार नाही अशी व्यवस्था करा, पुन्हा कामनाच निर्माण होणार नाही अशी व्यवस्था करा. अशी व्यवस्था संतांजवळ, अशी व्यवस्था अवतारांजवळ असते. म्हणून परित्राणाय साधना, दुष्कृताचा नाश करतात, दुष्कर्म करणाऱ्यांना सफा करतात, दुष्कर्म करणाऱ्यांना घालवून लावतात. आता साधू कोणाला म्हणायचं हा सुद्धा एक विषय आहे. पहिल्यांदा हे लक्षात घेऊ की या श्लोकामध्ये 3 गोष्टी भगवंतांनी सांगितल्या आहेत. एक आहे परित्राणाय साधूनाम, साधूंना तारण्याकरिता. दुसरं विनाशायाच्या दुष्कृताम, दुष्कृतांना घालवण्याकरता. तिसरं धर्म संस्थापना करण्याकरता मी जन्माला येतो. साधूंना तारण्याकरता, धर्माच्या संस्थापनेकरता आणि दुर्जनांचा नाश करण्याकरता. विनाशायच्या दुष्कृताम, दुर्जनांचा नाश करतो, रावणाला कंसाला मारून टाकतो. कंस चाणूर मर्दनम, देवकी परमानंदम. पूर्वजन्मीच महापुण्य पोटी घेऊन आली होती म्हणून कृष्ण पोटी आला. कृष्ण समोर आला की माया नाहीसी व्हायची. कृष्णाने मायेला सांगितलं की नाही, माया राहू दे, नाही तर मला अवतार कार्य करता येणार नाही. जर देवकीने मला ओळखलं मी कोण आहे, गडबड होऊन जाईल. म्हणून खूपदा देवकीच्या लक्षात हा भगवंत आहे हे आल्यानंतर सुद्धा मायेचं आवरण घालावं लागलं भगवंत. पण शेवटी ते काढून टाकतात आवरण. मी अविवेकाची काजळी, फेडून विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. कंदील जो असतो त्याला जर काजळ लागलं तर बाहेर प्रकाश येत नाही. काजळी शब्दाचा अर्थ डोळ्यात घालायचं काजळ नव्हे, काळा असा धूर असतो तो त्या कंदिलाच्या पायरीवर, त्या पायलीवर पसरतो आणि ती पायली झाकाळते. म्हणून कंदिलाची पायली काळी होते. पायली म्हणजे काच. आजकाल कंदील नाही आहेत, पायली शब्द सुद्धा माहिती नसावा. लोक चुकून पायरी न समजो, र न समजो, ल आहे तिथे, पायली. ती काच काळी होते आणि आतमधली जी ज्योत आहे ती दिसत नाही. फेडोनी विवेक दीप उजळी, विवेकाचा दिवा लावल्या जायचा. तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. अविवेक नावाची गोष्ट योग्याच्या अंतःकरणात नसतेच. कायम विवेक दीप असतो म्हणून योगी कायम आनंदात असतो. पण अवतार ज्या वेळा धारण होतात तेव्हा सर्व सामान्य जीवांना सुद्धा विवेक फुटतो, अविवेकाची काजळी मोडून काढते. फेडूनी विवेक दीप उजळी,
अवताराचं कार्य आहे. विवेकाचा दिवा लावतात. काही लोक आहेत की जे रोज पोथ्या वाचतात आणि चमत्कारिक संतांचे चरित्र वाचतात. नावं घेत नाही, तुम्ही समजू शकता. त्यांच्या चमत्कारिक पोथ्या वाचतात आणि आपल्या जीवनात चमत्कार व्हावे असं वाटतं. इतक्या पोथ्या वाचल्यानंतर निदान माझ्या जीवनामध्ये विवेक निर्माण होईल असा तर विचार करा. शेवटपर्यंत त्यांना मागणंच घालत राहायचं की एक दिवस अशी वेळ आली पाहिजे की नाही, मागणं नाही घालणार. मी अविवेकाची काजळी, फेडूनी विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. या ठिकाणी योगी शब्दाचा अर्थ साधू असा आहे माऊलीने घेतलेला. आणि म्हणून साधू कोणाला म्हणावं? संत कोणाला म्हणावं? सिद्ध कोणाला म्हणावं? शब्द सर्रास वापरले जातात, पण त्या शब्दांमधून आम्ही जे घ्यायला पाहिजे ते घेत नाही. जटिलो मुंडी लुंचित केशा काशा यांबर, पण केवळ बहिरंगावरून साधू ओळखल्या जात नाही. लक्षात ठेवा. भजगोविंदम मध्ये आचार्यांनी सांगितलं, आशा पाश शतैर्बद्धा काम क्रोध परायणा. इतका बांधलेला माणूस साधू कसा असेल हो? कुणाला साधू म्हणायचं? साधू शब्दाच्या काय व्याख्या आहे? योग रतो वा भोग रतो वा संग रतो वा संगविहीना. साधूचं एकच लक्षण आहे, यस्य ब्रह्मणी रमते चित्तम. काय लक्षण आहे साधूचं? काय लक्षण आहे संतांचं? काय लक्षण आहे सिद्धाचं? एकच लक्षण आहे, यस्य ब्रह्मणी रमते चित्तम. आणि त्याचं चित्त ब्रह्म स्वरूपामध्ये रमलं असल्यामुळे तो आनंदामध्ये काय असतो? विहार करत असतो, आनंदात रममाण असतो. त्याचा आनंद कधी नाश पावत नाही. स्वामी समर्थ असे होते, गजानन महाराज असे होते, पण आम्हाला हे माहितीच नाही. आम्ही फक्त त्यांच्या लीलांच्या मागे लागतो. लीलांच्या मागे लागलो की या आनंद स्वरूपात आम्ही जाऊनच पोहोचत. जायला हवं ना हो. यस्य ब्रह्मणि रमते चित्तम सदा स्वरूपानुसंधानम, हे साधूचे मुख्य लक्षण. सदा स्वरूपानुसंधान हे साधूचे मुख्य लक्षण. मुख्य शब्द वापरला आहे ते समर्थात. यस्य ब्रह्मणि रमते चित्तम. आम्ही तसा विचारच नाही करत. आम्हाला कधी साधू व्हावंसं वाटलं तर आम्ही सहज म्हणतो आम्ही कशाचे साधू होणार. आम्ही साधू होण्याच्या लायकीचेच नाही. का बरं तुम्ही स्वतःला त्या लायकीचे नाही असं समजता? सदा स्वरूपानुसंधान हे जी साधूचे लक्षण. मला साधू कोणाला म्हणतात हे समजलं पाहिजे आणि संतांच्या भाषेतून समजलं पाहिजे. कुणाच्याही भाषेतून नाही चालत. ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय, दयाळू, परंपरा आणि या 5 गोष्टींमधून जमलं पाहिजे.
स्वरूपी लागता बुद्धी, तुटे अवघी उपाधी, या कारणे निरोपाधी साधू जन. साधू उपाधी मध्ये नसतो. साधू संप्रदायाच्या उपाधीमध्ये नसतो. साधू परंपरेच्या उपाधीमध्ये नसतो. साधू देहाच्याच उपाधीमध्ये नसतो. उपाधी घेऊन त्याला जन्माला यावं लागतं, हा भाग वेगळा. पण तो उपाधीमध्ये नसतो. आता मी शर्ट घातलाय अंगामध्ये, शर्टाच्या किमतीचाच विचार करत असेल का हो? नाही. कापडाच्या क्वालिटीचा विचार करत असेल का हो? नाही. कापडाच्या रेखीवतेचा विचार करत असेल का हो? नाही. कापडा घालावा लागतो म्हणून घातला. तसं देह घ्यावा लागतो स्वरूपाला म्हणून घेतला, याला अवतार म्हणतात. तो स्वदेहाच्या चिंतनात कधी नसतोच, स्व उपाधीच्या चिंतनात कधी नसतोच. आम्ही असतो उपाधीच्या चिंतनात. सकाळी उठल्याबरोबर मला चहा मिळाला नाही, उपाधीचं चिंतन सुरू झालं. भगवंताचं तसं नसतं हो. गजानन महाराजांचं तसं नव्हतं हो. स्वामी समर्थांचं तसं नव्हतं हो. पुरणपोळीचं जेवण असून सुद्धा पिठलं भाकरी खाल्ली आहे ते. आम्ही काय केलं असतं? पण आम्ही असं कधी जीवनात करायचा प्रयत्नच नाही करत. त्यांना आमचे गुरु मानतो, पण आम्ही त्या विचारांनी जगू इच्छित नाही. मग गुरु कसं मानायचं? अलक्षास लावी लक्ष, म्हणून साधू परमदक्ष. साधूचं वर्णन आहे. अलक्षास लावी लक्ष, त्याचं लक्ष फक्त अलक्ष मध्ये असते, संवित मध्ये असते. पंचदशीचा पहिला समास, अध्याय काय म्हणतात त्याला? पहिलं प्रकरण, अध्याय नाही, समासही नाही, प्रकरण. पंचदशीचं पहिलं प्रकरण, तत्व विवेक. अलक्षास लावी लक्ष. आपल्याला दिसत असलेल्या माणसामधला आत्मा बघायला काही हरकत आहे का? बर. आता दिसत नाही आत्मा, तसा डोळ्यांनी दिसत नाही, वैचारिक दृष्ट्या कळतो. थोडासा विचार करून पाहायला काय हरकत आहे की या माणसामध्ये तो आत्मा आहे, तोच या कुत्र्यामध्ये पण आहे, तोच माझ्यामध्ये पण आहे. पण पहिले आत्मानोमोक्षार्थम, पहिले स्वतः मध्ये आहे हे पाहिल्याशिवाय दुसऱ्यातला दिसत नाही. लक्षात ठेवा. मी आत्मा आहे हे कळल्याशिवाय, सर्वांमध्ये आत्मा आहे हे कळत नाही. आणि तसा जर प्रयत्न केला तर ते नाटक होतं. म्हणून पहिले मी आत्मा आहे हे समजलं पाहिजे. म्हणून पहिले व्यतिरेकाने साधन होणं गरजेचं आहे. मग त्या साधनाचा अन्वय आणि अनुभव आला पाहिजे की सर्वांमध्ये तोच आत्मा आहे जो माझ्यामध्ये आहे. साधन हे व्यतिरेकी असतं, अनुभव हा अन्वयी असतो. अलक्ष असं लावी लक्ष, म्हणून साधू परमदक्ष. परित्राणाय साधूना, आम्हाला कोणी साधू वाटतो? जटा वाढवल्या, खडाऊ घातल्या, माळा घेतली, उघडी हातात घेतली. कोणी समर्थांचं नाटक करतात, त्यांची वेशभूषा करतात. कोणी माऊलीची वेशभूषा करतात, कोणी शंकराचार्यांची वेशभूषा करतात. कोणाच्या वेशभूषेने कोणी कोणासारखा होतो का? पूर्वी महिला नाटकात काम करत नसत, त्यावेळेला पुरुष स्त्री पात्र करत असे. आणि स्त्री पात्र करणारे जे पुरुष होते त्यांनी स्त्रियांच्या वेशभूषा केला म्हणून ते स्त्री झालेत का? तसं शंकराचार्य, माऊली, समर्थ यांच्या वेशभूषा केल्याने आम्ही तसं होणार आहोत का? मग या बहिरंगावर जाऊन करता काय? तुकोबा सारखी बाराबंकी घालून आम्ही तुकोबा होणार का? की आतमधली शांती स्थिर आणि अचल असावी, तर आम्ही नाथ महाराज होऊ, तर आम्ही ज्ञानोबा होऊ, तर आम्ही तुकोबा होऊ. आतमधली अचळ शांती सगळ्यात महत्वाची आहे. तर मग आम्ही ज्ञानोबाई होऊ, आम्ही तुकोबाई होऊ, आम्ही नाथ महाराज होऊ, आम्ही डॉक्टर काका होऊ. जोपर्यंत अंतःकरण मलिन आहे
तोपर्यंत स्वरूपाशी मेळ होत नाही, अशुद्ध आणि शुद्ध एकत्र येत नाही. लक्षात ठेवा. स्वरूपी न साहे मळ, म्हणून साधू निर्मळ. शुद्ध अंतःकरण असतं. त्यांच्या मनामध्ये कधी गोड बंगाल येतच नाही. तुम्ही त्यांच्याशी वाईट वागलात तरी पुढच्या वेळेला वाईटच वागाल असं काही वाटत नाही. म्हणून नामदेवांना एकाच माणसाने 4-4 वेळा फसवायचा प्रयत्न केला. त्यांना असं वाटतं मागच्या वेळेला हा वाईट वागला होता, आठवत आहे, आता कदाचित सुधारला असेल. निर्मळ अंतःकरण असतं. लहान मुलांचं कसं अंतःकरण निर्मळ असतं, तसं साधूंचं अंतःकरण निर्मळ असतं. आणि असं निर्मळ अंतःकरण स्वरूपाशी जाऊन चिटकतो. म्हणून या साधू स्वरूपाची केवळ, ते स्वरूपाशी जाऊन चिटकतात असं म्हणणं सुद्धा, स्वरूप वेगळं ते वेगळं आणि दोन एकत्र झाले, हे तुम्हाला समजवण्याची भाषा आहे. ते स्वरूपच होतात बस. म्हणून सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म, हे ची जाणीजे मुख्य धर्म साधू लक्षण आहे. आत्मानुसंधान, स्वरूपानुसंधान. म्हणून भगवंत म्हणतात स्वधर्मे निधनम श्रेय. जो जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या या चारही अवस्थांमध्ये वावरतो आणि उन्मनीमध्ये रममाण होतो, तो साधू आहे. लक्षात ठेवा. तुकोबांचा अभंग पण आहे तसा. साधू म्हणावे कोणासी. कुणाला म्हणायचं साधू? जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या या चारही अवस्थांमध्ये जरी तो वावरत असला तरीही तो सदैव उन्मनीलाच लक्ष करतो. उन्मनी या अवस्थेमध्ये स्थित होण्याचा प्रयत्न करतो, त्याला साधू म्हणतात. हा तुकोबांचा अभंग कीर्तनकारांनी रंगवावा, प्रवचनकारांनी नाही सांगू. असंसदीय म्हणतात त्याला, सांगणं योग्य नाही. पण कीर्तनकारांनी त्यांना खुमासदार गमती करायच्या. एका ठिकाणी एकाग्रता न झालेल्या श्रोत्यांना पुन्हा ओढून कीर्तनांच्या मुद्द्यामध्ये स्थिर करायचं असतं. म्हणून कीर्तनकारांना या चकल्लसी करण्याचा अधिकार आहे आणि कीर्तनाचा तो एक भाग आहे. पण तो प्रवचनाचा भाग नव्हे. प्रवचनकारांनी पथ्य पाळलं पाहिजे की आपल्या प्रवचनात कोणत्या गोष्टी आल्या पाहिजे. प्रवचनाचे काही नियम आहेत, कीर्तनाचे काही नियम आहेत आणि पाठवर्गाचे नियम आहेत. कीर्तनामध्ये मुद्दा थोडासा, त्याचं वर्णन खूप आणि कथानक पसरत. गमती जमती नकला सगळ्या करून हुबेहूब हृदयावर बिंबवणं कीर्तनाची कला आहे, कीर्तनाचं कौशल्य आहे. कीर्तन करणं इतकं सोपं नाही, त्याला तत्वज्ञानही लागतं. ते पूर्वरंगात मांडावं लागतं आणि त्या संपूर्ण तत्वज्ञानाच्या प्रत्येक पुढ असा वेगळा करून दाखवावा लागतो उत्तर रंगामध्ये. आणि एवढा सगळा वेगळा केल्यानंतर जे काही असतात ज्यांना हे समजण्याची शक्यता नसते, त्यांच्यासाठी कथानक असत. म्हणजे एक सुद्धा माणूस सुटू नये याची व्यवस्था केली आहे कीर्तनामध्ये. प्रवचनाचं तसं नाही आहे. प्रवचनकाराला या तुलनेत मर्यादा आहे, कीर्तनकारालाही मर्यादा असतात. परंतु एवढं त्याला मोकळं वावरता येतं तितकं प्रवचनकाराला मोकळं नाही वावरत. म्हणून तुकोबांचा जो अभंग आहे की जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या याच्यामध्ये वावरूनही तो उन्मनीच्या मागे लागतो, हे प्रवचनकाराला सांगण्याचा अधिकार आहे, अभंग गात बसण्याचा अधिकार नाही. पाठ वर्गामध्ये दृष्टांत देण्याचा सुद्धा अधिकार नाही, द्राष्टांतच सांगावं लागतो. पाठ वर्गामध्ये दृष्टांत नसतो.
मग साधू कोणाला म्हणायचं? अस्ति ब्रह्मेती चेद वेद संतमेनम ततो विदुरिती. तैत्तिरीय उपनिषदात साधूचं वर्णन केलंय. ब्रह्म हीच परमोच्च आणि अंतिम सत्ता आहे, अशी ज्याची अखंड निष्ठा आहे, आणि तो मी आहे याचा अनुभव ज्यांनी घेतला आहे, साधुरेव स मंतव्य, हा तो साधू आहे. सद्वस्तूमध्ये दृढ निष्ठा प्राप्त केलेली आहे. परित्राणाय साधूनाम, साधू शब्द सांगितला मी तुम्हाला. आता धर्म संस्थापना, धर्म म्हणजे काय? धारयती ती धर्म, धारणा, तशी धारणा असणे. धारणा कशाला म्हणतात? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान आणि धारणा. ध्यानाच्या नंतर धारणा आहे. काही जण धारणा आणि ध्यान असं म्हणतात, परंतु बुद्धीचा निश्चय याला धारणा. आणि मी ब्रह्म आहे या वृत्तीला धारणा असं म्हणतात. आणि ती धारयती इति धर्म, अशी ज्यांनी धारणा केली तो स्वरूपी राहे हा धर्म. सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. हे ची जाणीजे मुख्य वर्म साधू लक्षणाचे. सदा स्वरूपानुसंधान हेची साधूचे मुख्य लक्षण. हे लावतात, बोट देऊन सांगतात हे. एका ठिकाणी हे ची असं म्हणतात. अजून काय पाहिजे? एकनिष्ठ राहून. आता ही एकनिष्ठता बुद्धीनी आहे. पतिव्रता स्त्री जशी आपल्या पतीशी एकनिष्ठ असते, तसा साधू आपल्या स्वरूपानुसंधानाशी एकनिष्ठ असतो. तो विषयानुसंधान करत नाही. विषय त्याच्या समोर आला तरी विषयानुसंधान करत नाही. धर्माचे न डगमगता निष्ठेने पालन करतो. जनाबाईवर कसा प्रसंग आला होता आठवा? विठ्ठलाचे दागिने चोरी केल्याचा आरोप. कोणाचे दागिने? जे तिचं आराध्य आहे त्याचे दागिने चोरी केल्याचा आरोप म्हणून सुळावर द्यायचा आदेश झाला. नामदेव महाराज नव्हते. जेव्हा सुळावर द्यायचं होतं तेव्हा महाराज आले. जनाबाई शांत. सुळावर जायची वेळ आली तरी जनाबाई शांत. आता गुरु आले. ती म्हणाली माझी एकच इच्छा होती, तुमच्या चरणावर मस्तक ठेवायचं, बस. आता मला देह ठेवताना काही अडचण नाही. केवढा धोकाचा निश्चय झालेला आहे की मी स्वरूप आहे, देह माझ्याशी काही संबंधितच नाही. आमचं कधी होईल का? करण्याचा प्रयत्न केला तर होईल, झाल्याशिवाय राहणार नाही. आणि असा केला तर मी साधू आहे, लक्षात घ्या. वेशभूषेवरून साधू ठरत नाही. ऐसी दशा कधी येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरीत असे. माझ्या अंतःकरणामधलं जे चित्त आहे ते पांडुरंगा झुरीत असे. झुरणं कशाला म्हणतात? एखाद्या व्यक्तीवर झुरतो एक जण, झुरतो म्हणजे त्याच चिंतन करत राहतो, त्याला झुरणे असं म्हणतात. त्याच्यात तो स्वतः खंगून जातो, पण चित्त त्याच चिंतन त्याच करतो. ऐसी दशा कधी येईल अंगा, चित्त पांडुरंगा झुरीत असे.
कधी होईल माझं असं पांडुरंगा की तुझ्यासाठी मी झुरेन, तुझ्याशिवाय तू नाही तर मग काही खरं नाही. तू नाही तर खाऊ कसं, तू नाही तर पिऊ कसं, तू नाही तर वावरू कसं, तू नाही तर बोलू कसं, तू नाही तर श्वास कसा घेऊ पांडुरंगा. असं अंतःकरण झुरलं पाहिजे तुझ्यासाठी. ही एकनिष्ठता आहे, याला धारणा असं. श्री गुरूंनी सांगितलंय की मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं सांगितल्यानंतर मी स्त्री आहे, मी पुरुष आहे असं वाटता कामा नये. सांगितलं ना श्री गुरूंनी सोहम, सांगितलंय ना तत्वमसी, सांगितलंय ना नामाचा नामी तू आहेस. मग मी नामी आहे, मग माझा नामाशी काय संबंध? नाम हे रूपाचं असतं. अस्ति भाती प्रिय नामम रूपम च चैत्यकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम माया रूपम तत्वद्वयम. नाम आणि रूप माईक आहे, अस्ति भाती प्रिय वस्तुस्थिती आहे, ते मी आहे, याला धारणा असं. आपला विषय कुठे सुरू आहे? धारणा. श्री गुरूंनी सांगितलंय की तू साक्षात ब्रह्म आहेस, श्री गुरूंनी सांगितलंय की तू नामी आहेस, श्री गुरूंनी सांगितलंय की तू देह नाहीस. मग आता मी त्याची धारणा करायला काय हरकत आहे? म्हणून धारयती इति धर्म, हा स्वरूपी राहणे हाची धर्म. मला हा करता येतो का हो? स्वतःला आई समजायचं का, वडील समजायचं, श्रीमंत समजायचं की गरीब समजायचं, बुद्धिमान समजायचं की निर्बुद्ध समजायचं? याच्यामध्ये आमची धारणा मोडकळीला येते. आम्ही स्वतःला मनुष्य समजतोय, श्री गुरु सांगतात तू आत्मा आहेस, श्री गुरु तू आत्मा आहे सांगतात आहे, तरी मी स्वतःला मनुष्य समजतो, आई समजतो, वडील समजतो, डॉक्टर समजतो, गरीब समजतो, श्रीमंत समजतो, प्रवचनकार समजतो, श्रोता समजतो, वक्ता समजतो. नाही, मी आत्मा आहे, मी स्वरूप आहे, मी सच्चिदानंद घन आहे. अभ्युदय आणि निश्रेयस प्राप्तीचा मार्ग दाखवण्यासाठी धर्म आहे, आणि निश्रेयसाच्या मार्गाने जायचं आहे. ज्याला नाही निष्क्रियच्या मार्गाने जायचं त्यांनी अभ्युदय म्हणजे वैभवाच्या मार्गाने जावं, पण धर्माने वैभव प्राप्त करावं, अधर्माने नाही. राजकारणी लोक 5 वर्षातच करोडपती होऊन जातात. कसं काय होतात? मर्यादित पगारामध्ये करोडोची संपत्ती कशी जमते? धर्माने जमत नाही, अधर्माने जमते. धर्माने पैसा मिळवायला हरकत नाही, धर्माने संपत्ती मिळवायला हरकत नाही, कलोट मिळवा पण धर्माने मिळवा. आणि ज्याला निश्रेयस म्हणजे ब्रह्मप्राप्ती करून घ्यायची आहे त्याला धर्म तर पाळावाच लागतो. कर्म धर्मानुसार करावं लागतं, त्याला कर्मनिष्ठा असं म्हणतात. तसं जर केलं तर मोक्षाचे दार उघडे होतात. अन्य धर्म कोणी मनुष्यानी, कोणी महान आत्म्यांनी, कोणी संतांनी, कोणी प्रेषतांनी, कोणी महामानवांनी स्थापन केली असं समजा, परंतु सनातन वैदिक धर्म साधूंनी स्थापन केला नाही, संतांनीही स्थापन केला नाही, सिद्धानेही स्थापन केला नाही. ईश्वराने पुनर्स्थापना केली, स्थापना केली नाही, लक्षात ठेवा. अपौरुषेय आहे वैदिक धर्म, पुरुषांनी स्थापना केली नाही, ईश्वराने पुनर्स्थापना केली आहे. म्हणजे स्थापित धर्म लोप पावायला चालला म्हणून त्याला पुनर्जागृती केली आहे, स्थापना नाही केली ईश्वराने. ईश्वराने वेदाज्ञेनुसार धर्म चालवला आहे. म्हणून हा मनुष्य निर्मित धर्म नाही, ईश्वर निर्मित आहे, ईश्वर निर्मित आहे असं म्हणायला हरकत नाही, पण ईश्वराने नवीन धर्म उभारला नाही हे लक्षात ठेवा. धर्म संस्थापना, स्थापना नाही म्हटलं, संस्थापना म्हटलं म्हणजे पुनर्स्थापना आहे. अवतार मानणारा आणि पुनर्जन्म मानणारा
फक्त सनातन वैदिक हिंदू धर्मच आहे, दुसरा कोणताच नाही. म्हणून धर्म संस्थापना आधी होता, त्याच धर्माचं पुनरुज्जीवन केलं आणि दुर्जनांचा नाश केला. आणि संभवामी युगे युगे, मी पुन्हा पुढल्या जन्मांमध्ये हेच करणार आहे. म्हणजे युग ज्या वेळेला संपतं, सत्य, त्रेता, द्वापार आणि कली युग संपत असताना भगवंत अवतार घेत असतात आणि असे युगाने युग चालत असतात. प्रत्येक युगात भगवंत अवतार कार्य करतो आणि संभवामी युगे युगे, मी येतच राहणार आहे, लोकांना मार्गदर्शन करत राहणार. भगवंताचा जन्मही दिव्य आहे, भगवंताचं कर्मही दिव्य आहे. ते कसं दिव्य आहे उद्या सकाळी बघूया. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति स्वर्ग. झाला तर हा श्लोक आपण उद्याला बघूया. ताजतवानं असलं पाहिजे तत्वज्ञान. 2 दिवस सुट्टी मिळाली तर शुक्रवार सकाळपासून रविवार रात्रीपर्यंत मस्त चंगळ करा असं होता कामा नये. आधी काय सांगितलं हे लक्षात राहिलं पाहिजे, याचं विस्मरण होता कामा नये. उद्या बघूया की भगवंत कसे आहेत आणि काय करतात आहे उद्याच्या श्लोकात. रामकृष्ण. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. कृष्ण हरी सुनील मामा. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. श्रीकांतजी रामकृष्ण हरी.